वासुदेव श्रीकृष्णाच्या वडिलांचे नाव वासुदेव होते आणि ते वेदात लिहिलेल्या भगवानाच्या उपमेप्रमाणे नाव सिलेक्ट करून गुरु आपल्या अनुयायांची यजमानांचे ते नाव ठेवत असत. परंतु श्रीकृष्ण वॉज नॉट वासुदेव. श्रीकृष्ण वासुदेव नव्हता. वासुदेवचा अर्थ तर खूप खोल आहे, जसे गीताध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 19 म्हटले आहे की बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते. गीतेच्या अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 12 15 तर सांगितले आहे, तिन्ही रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात तर त्यापासून त्यांना काही लाभ नाही होत, त्यामुळे ते माझी साधना नाही करत. गीताची त्यात लिहिलं आहे की तिन्ही गुणांद्वारे रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजीच्या त्रिगुणरूपी मायेद्वारे ज्यांचे ज्ञान हरण केले गेलेले आहे ते राक्षस स्वभावाला धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच दूषित कर्म करणारे मूर्ख मला नाही भजत. गीता ज्ञानदाता सांगत आहे. त्याची साधना सांगतो 7वा अध्याय 16, 17, 18 3 श्लोकात की माझी पण 4 प्रकारे साधना करतात. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी. यातील ज्ञानी मला आवडतात कारण त्यांना समजला आहे परमात्मा प्राप्तीचा विधी. आपल्याला फक्त सत्साधना करायला पाहिजे आणि मनुष्य जीवन केवळ परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त झाले आहे. या उद्देशाने त्यांनी इतर देवतांची पूजा सोडून दिली. त्या ज्ञानी आत्म्यांनी ते ब्रह्मसाधना करत आहेत, ते मला आवडतात. परंतु ते पण माझ्या अनुत्तम गतीमध्ये श्रेष्ठ राहिले कारण त्यांना तत्वदर्शी संत नाही भेटले. त्यांना वासुदेवाची माहिती नाही मिळाली. वासुदेव कोण आहे? ती समर्थ शक्ती कोण आहे? समर्थ का शरणा गहो रंगोरी हो, कदे ना हो काज राम रंगोरी हो. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 म्हटले आहे की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. तर त्या सतची साधना तत्वदर्शी संताकडूनच मिळेल आणि ते भेटले नाहीत, ज्या कारणाने ऋषीजन ते ज्ञानी आत्मा ब्रह्मसाधनाच करत राहिले आणि ब्रह्मला सुप्रीम पॉवर मानले. म्हणून म्हणतो तो ज्ञानी आत्मा आहे तर उदार, पण माझ्या अनुत्तम दर्जाच्या साधनेतच मग्न राहिले का? आता 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकात म्हटले आहे, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान अमाम प्रपद्यते. खूप खूप कोणत्या शेवटच्या जन्मात हा ज्ञानी आत्मा माझी भक्ती म्हणजे ब्रह्मसाधना करतो, नाहीतर चुकीच्या आन उपासनेतच. जसे कोणाचा जन्म झाला मुसलमान धर्मात, तो आपापली वेगळी पूजा करतो, त्यांना ब्रह्मचे काही ज्ञान नाही. कोणाचा जन्म झाला ख्रिश्चन धर्मात, तो काही दुसरीच साधना करतो, त्याला पण काही माहीत नाही. आणि ज्यांचा जन्म झाला हिंदू धर्मात, ते आपल्या हिशोबाने अनुत्तम साधनाच करत राहिले, ब्रह्मपर्यंत बुद्धी पोचतच नाही. म्हणतात बहुनाम जन्मनाम अंते. गीता ज्ञानदाता म्हणतो ज्ञानवान अन्माम प्रपद्यते. तो ज्ञानी आत्मा मज ब्रह्मची भक्ती करतो. आणि वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हे सांगणारा संत खूप दुर्लभ आहे की वासुदेवच सर्व काही आहे. सर्वम, सर्व काहीचा अर्थ आहे तोच सर्व सृष्टी रचनाकार आहे. तोच आपल्या पापकर्माच्या दंडाचा नाशक आहे. तोच आपल्याला सुखी करू शकतो. तोच आपल्या प्रारब्धाच्या दुःखांचे निवारण करू शकतो. तोच आपले आयुष्य वाढवू शकतो आणि तोच आपल्याला पूर्ण मोक्ष मिळवून देऊ शकतो. त्याला शरण गेल्यानंतर परतून प्राणी कधीही संसारात येत नाहीत आणि त्याला शरण गेल्याने परमशांती आणि सनातन परमधाम प्राप्त होते. म्हणतात हे सांगणारा संत, साधू, महात्मा सुदुर्लभ आहे, म्हणजे अति दुर्लभ आहे, खूप दुर्लभ आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.com
org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.